सोपं नाहीये त्या घरात राहणं. फक्त दुर्दैवाने माझ्यासाठी आणि योगितासाठी ती वेळ संपली होती. माणसं वाढली तर मतभेद हे वाढणारच आहे. त्याला आपण काही करू शकत नाही. पण हे मतभेद होऊन सुद्धा प्रयत्न आमचा हाच होता, की हे मतभेद संपले पाहिजेत. कारण जेव्हा टीम म्हणून उभं राहायची वेळ तेव्हा आपण सगळे एकत्र उभं राहिलो पाहिजे. मला नाही वाटत टीम बी पैकी कोणी मुखवटा लावून खेळतंय. ही गोष्ट मला वाटतं आपण गुलदस्त्यात ठेवूयात का. नमस्कार, मी प्रसिद्ध कांबळे आणि तुम्ही पाहताय लोकसत्ता लाईव्ह. बिग बॉस मराठीचं 5वं पर्व सध्या चांगलंच गाजतंय. आता बिग बॉसचं घर म्हटलं की राणी हे होणार आहे, पण जास्त वाद न घालता किंवा राणी न करताही हा खेळ खेळला जाऊ शकतो असं काही सदस्यांनी दाखवून दिलंय. पण हा खेळ आहे, त्यामध्ये काही जण पुढे जातात तर काहींना त्यातून बाहेर पडावं. तिसऱ्या आठवड्याच्या इलेक्शन मध्ये निखिल दामले घरातून बाहेर आला. आज आपल्यासोबत निखिल आहे, आपण त्याच्याशी गप्पा मारणार आहोत. निखिल, लोकसत्ता लाईव्ह मध्ये तुझं खूप खूप स्वागत. माझा पहिला प्रश्न, तिसऱ्या आठवड्यातलं हे इव्हिक्शन तुला अपेक्षित होतं का? म्हणजे ऑडियन्सला नव्हतं, तुझं काय आहे मत? हो, नाही अपेक्षित किंवा प्रेडिक्ट मीही केलं नव्हतं हे. पण ज्या वेळेला हे समजलं की 2 एविक्शन्स होणार आहेत, हे जेव्हा कळलं तेव्हा एक असं एक मनात एक पाल चुकचुकली म्हणतात ना, तसं झालं की कदाचित आपला नंबर असू शकतो. अर्थात डेफिनेटली काहीच सांगता येत नाही, सांगू शकतच नाही कोणी. पण एक पाल चुकचुकली होती डबल एविक्शनचं कळल्यानंतर. बिग बॉसच्या घरात जाणं आणि तिथे राहणं म्हणजे प्रेक्षकांना खूप ते एक एक्साइटमेंट वगैरे असते. तू 3 आठवडे होतास, तर काय असतं म्हणजे बिग बॉस मध्ये राहणं काय असतं? सोपं नाहीये त्या घरात राहणं, हे तर मी आवर्जून सांगू इच्छितो. पण तिथे राहण्याने तुम्हाला फायदा खूप होणार आहे. म्हणजे प्रोफेशनली फायदा होणं तो तर होईलच, पण एक माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून समाजात बाहेर तुम्ही जेव्हा जगात जाल, तेव्हा तुमच्या जवळच्या माणसांशी किंवा त्यांच्याबरोबर वावरताना, जगताना तुम्हाला उपयोगी पडतील अशा अनेक गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात त्या घरात. भावनिक गोष्टी शिकायला मिळतात. बिग बॉस सतत म्हणतात, की हा भावभावनांचा, मानवी भावभावनांचा खेळ आहे. तर ते खरंच सत्य आहे आणि तुम्हालाही माहीत नसतील, की ह्या भावनाही तुमच्यात असू शकतात. त्या भावना सुद्धा तुम्हाला तिथे स्वतःमध्ये बघायला मिळतात. दुसऱ्यांचं तर जाऊच द्या. त्या टास्कच्या नंतर म्हणजे त्या दरम्यान निकी वर्षाताईंना एक शब्द बोलली होती, तुम्हाला आई होण्याचं महत्व काय कळेल किंवा अशी कॉमेंट होती तिची. याआधी तिने वर्षाताईंबद्दल बऱ्याच कॉमेंट केल्या होत्या. पण मग असं बघताना का वाटत होतं की अंकिताच किंवा अभिजितच त्यांच्याविषयी स्टँड घेत होता वर्षाताईंबद्दल. तुमच्या ग्रुपमधून इतर सदस्य तितके फ्रंट किंवा इनिशिएटिव्ह घेऊन बोलत नव्हते. नाही, हाच प्रॉब्लेम किंवा हाच मुद्दा स्वतः रितेश सरांनीही बोलून दाखवला भाऊच्या धक्क्यावरती, की कुठले तरी एखाद 2 जण असतात जे बोलतात. पण कलेक्टिव्हली ॲज अ ग्रुप जर का तुम्हाला ते खटकत असेल, तर ॲज अ ग्रुप पण तुम्ही उभं राहायला पाहिजे. सो ते त्याच्यात कुठेतरी आम्ही कमी पडत होतो, हे आम्हीही मान्य केलं, की ॲज अ ग्रुप कमी पडतोय. एका पॉइंटला कधीतरी अंकिताने स्टँड घेतला, एका पॉइंटला कधीतरी अभिजितदादाने स्टँड घेतला. एकदम पहिल्या वीकमध्ये मी येऊन बोललो होतो, जागेवरती झोपण्याच्या ह्याच्यात. पण हे एक दोन माणसांनी इम्पॅक्ट कमी होणार. जर का सगळे बोलले तर इम्पॅक्ट हा दुप्पट-तिप्पट होऊ शकतो आणि त्याच्यातनं प्रत्येकाचा गेमही बाहेर येऊ शकतो. सो घरातलं जे एथिक आहे तेही पाळलं जाऊ शकतं आणि तुमचा गेमही दिसू शकतो. असे एका दगडात 2 पक्षी मारले जाऊ शकतात. हे आमचं डिस्कशन होतं आणि त्याप्रमाणे आपण वागायचं हेही ठरवलं आम्ही. आत्ताच त्या भाऊच्या धक्क्यामध्ये जेव्हा हे बोलणं झालं तेव्हा. फक्त दुर्दैवाने माझ्यासाठी आणि योगितासाठी ती वेळ संपली होती ॲक्ट करायची. पण बाकीच्यांसाठी ती संपलेली नाही आहे अजून. तर त्यांनी त्यावरती काम करावं अशी माझी आशा आहे. तुमच्या टीमचा एक प्लस पॉइंट होता की तुमच्याकडे माणसांची संख्या जास्त होती, म्हणजे मेजॉरिटी जास्त होती, बहुमत जे आपण म्हणतो. पण एकजूट तिथे कमी पडत होता. तुम्ही ते का असं होत होतं? एकजूट का नव्हती त्या ग्रुप? बहुमत आमच्याकडे होतं. आमच्याकडे संख्या जास्त असल्यामुळे जिथे बहुमताचा विषय येत होता तिथे आमची बाजी होती. किंवा आता अरबाजसारखा व्यक्ती आहे, त्याला जर का अडवायचं असेल, तर एक व्यक्ती उपयोगाचा नाही. तिथे किमान 2 किंवा 3 व्यक्ती तरी पाहिजेत आणि आमच्याकडे तेवढी लोकं अवेलेबल होती, हे आमचा प्लस पॉइंट होता. पण जितकी माणसं, तितकी मतं, तितक्या पर्सनॅलिटीज. कमी माणसात आता आपण उदाहरण द्यायचं झालं, तर संसार हा 2 लोकांचा असतो. तो 2च माणसं असतात म्हणून तिथे भांडणांची संख्या कमी असते, मतभेदांची संख्या कमी असते.
पण जिथे जर का जॉईंट फॅमिली आली तर त्याच्यात व्यक्ती वाढतात, तितक्या पर्सनॅलिटीज वेगळ्या, तितके काय म्हणतात त्याला, मला तुझं हे पटलं नाही, मला तुझं ते पटलं नाही, ह्या गोष्टी या होणारच आहेत. माणसं वाढली तर मतभेद हे वाढणारच आहेत. त्याला आपण काही करू शकत नाही. पण आम्ही आमचे मतभेद आमच्या आमच्या ग्रुपमध्ये जे काही 2-3 गोष्टी झाल्या त्या आम्ही मेक शुअर करत होतो, की त्या गोष्टी आपण संपवू. त्या निवळल्या पण पाहिजेत. म्हणजे अंकिता आणि अभिजितदादामध्ये झालं, अंकिता आणि आर्यामध्ये झालं, पॅडीदादा आणि आर्यामध्ये झालं. पण हे मतभेद होऊन सुद्धा आम्ही प्रयत्न आमचा हाच होता, की हे मतभेद संपले पाहिजेत. कारण जेव्हा टीम म्हणून उभा राहायची वेळ तेव्हा आपण सगळे एकत्र उभं राहिलो पाहिजे. सो हा प्रयत्न तरी आमचा हाच होता सतत. सुरुवातीच्या आठवड्यात म्हणजे एकमेकांना ओळखण्यातच तो पहिला आठवडा गेला. त्यामध्ये तुला तर अगदी स्पाय देखील म्हटलंय. हो. तुझी खरंच काही तशी स्ट्रॅटेजी होती का, म्हणजे नाही. सांगू शकतो? नाही, अजिबात नाही. मी जेव्हा बाहेर आलो तेव्हा जो रितेश सरांनी माझा EV प्ले केला त्याच्यात मी हे ऐकलं पॅडीदादाकडनं, की मला स्पाय वाटतात. पण मला त्याच्याबद्दल राग अजिबात नाही. कारण ती इतकी इनिशियल स्टेज होती, की त्यांना असं वाटणं साहजिक आहे. त्यांच्या जागी मी असतो तर मलाही तसंच वाटलं असतं. कारण पटकन कसा विश्वास ठेवणार ना एखाद्या व्यक्तीवर. पण मला हे माहिती आहे, की जसं मी त्यांच्याबरोबर राहत गेलो तसा त्यांचा माझ्यावर विश्वास बसत गेला आणि म्हणूनच शेवटच्या ह्याच्यात कॅप्टन म्हणून मी व्हावं हे त्यांनी निर्णय घेतला ना. कारण माझ्यासाठी हे होतं, की मी ॲटलिस्ट ह्यांचा विश्वास तरी जिंकू शकलो. आणि माझ्या मनात कुठलीच स्पायिंगची स्ट्रॅटेजी नव्हती. माझ्या पहिल्या आठवड्यात मला एकीकडे एक ग्रुप फॉर्म होताना दिसत होता 4 लोकांचा आणि एकीकडे मला काहीच दिसत नव्हतं ग्रुप फॉर्म होताना. प्रत्येक जण तिथे शोधत होतं स्वतःला, आपल्या गेमला. आपण काय प्रकारे काय स्ट्रॅटेजी केली पाहिजे ह्या प्रत्येकाला नुसते शोधत होते प्रत्येकजण. त्या ढोलाच्या आणि तोफेच्या टास्कमध्ये. त्याच्यामुळे माणसाची कोणाचीच एकमेकांची व्यवस्थित ओळख नव्हती. व्यक्तीला आपण जाणून घेतो, त्याचे गुण अवगुण आपल्याला तेवढे पटापट बाहेर आले नव्हते तोपर्यंत. ते जेव्हा बाहेर आले तेव्हा कळलं, की त्या 2 ग्रुप्सचं आपोआप डिव्हिजन झालं होतं विचारसरणीमुळे आणि त्याच्यानंतर त्यांचे गुण अवगुण हे दिसायला लागले. पण तोपर्यंत काय म्हणतात त्याला, मी शब्द ऑलरेडी दिला होता अरबाजला आणि त्याच्यानंतर त्याच्याबद्दल मला त्याचा स्वभाव कसा आहे, तो कसा आहे, ह्या गोष्टी मला नंतर कळल्या. त्याचा रिग्रेट तुला वाटते, की तो डिसिजन तो तेव्हाचा चुकला तुझा कॅप्टन्सी? नाही. अरबाजला मला कॅप्टन करायचंय हे जे मी भाऊच्या धक्क्यावर बोललो, ती माझी इच्छा नव्हती. ते माझ्या शब्दाचं पालन होतं. मला पर्सनल इच्छा तुम्ही विचारली असतील तर कॅप्टन प्रत्येकालाच व्हायचंय. कारण कॅप्टन आला की इम्युनिटी आली. मी वेडा नाहीये माझी इम्युनिटी घालवायला. मी इम्युनिटी घालवली कारण मला असं होतं, की हे मी करून टाकलं, शब्दातनं मोकळा झालो. नंतर मी माझा गेम तरी खेळू शकतो व्यवस्थित. कारण मला माहिती होतं, की जर का मी अरबाजच्या टीमकडनं खेळलो, तर ते मला तर पटणार नाहीच. पण माझ्या प्रेक्षकांनाही कदाचित ते पटणार नाही. त्यामुळे त्यांच्या बाजूने खेळणं हा माझ्यासाठी कधीच पर्याय नव्हता. फक्त तो एक सुरुवातीचा माणूस माहिती नसताना त्याला दिलेला शब्द होता आणि त्या शब्दाचं पालन हे झालं पाहिजे असं मला वाटत होतं. कारण शब्द हा शब्द असतो. तुमची विश्वासपात्र तुम्ही कसे बनणार नाही तर जर का तुम्ही शब्द पाळत नसाल तर. कॅप्टन्सी बद्दल आपण बोलतोय. तुला संधी दिली होती त्यांनी कॅप्टन्सी टास्कमध्ये आणि शेवटपर्यंत तू आणि सूरज लढत होता आणि शेवटी त्यांचा कॅप्टन झाला. पण मग तुमचं नियोजन चुकलं, स्ट्रॅटेजी चुकली, म्हणजे कुठे कमी पडला कसं वाटतं? कमी म्हणजे त्यांनी ठरवलं आपण ग्रुप मिळून खेळायचं, की अरबाज आपल्यात ताकदवान माणूस आहे तर तो अटॅक करेल किंवा सूरज आला तर सूरजला गार्ड करेल आणि ह्या मुली ज्या आहेत त्या फ्राईज घेऊन दडवून ठेवतील, प्रोटेक्ट करतील फ्राईज. आणि मग शेवटी बघू आपण. शेवटचा तुम्ही बघितला असेल जो सगळ्यात शेवटचा राऊंड झाला, त्यात कोणाचंच इंटेंट दिसलं नाही. इंडिव्हिज्युअली मला कॅप्टन व्हायचंय त्याच्यासाठी मी लढतीये हा लढा त्या तिघांचाही दिसलाच नाही. त्यांनी आपला अरबाजला करूयात कॅप्टन. पण आमच्याकडे मी आणि योगिता जेव्हा बोललो, की काय कसं करावं, तर आमचं असं झालं, की कॅप्टन्सी टास्क म्हणजे इंडिव्हिज्युअल टास्क. स्वतःला कॅप्टन बनवण्यासाठीचा टास्क. तो आपण स्वतः का नाही खेळायचा? का नाही भिडायचं इंडिव्हिज्युअली? आणि जर का आपल्याला दिसतंय, की आपण नाही करू शकत आहे गार्ड, तर आपण देऊ ना आपल्या मित्राला.
आपले फ्राईज प्रोटेक्ट करायला. पण सुरुवातीला पण आपलं तर खेळू. ठीक आहे, त्याच्यात आम्ही कमी पडलो, आम्ही नाही प्रोटेक्ट करू शकलो, आमच्याकडे कमी संख्या उरली फ्राईजची, पण आम्ही ॲटलिस्ट प्रयत्न तर केला इंडिव्हिज्युअली खेळण्याचा. घरात 2 ग्रुप आहेत, क्लिअर कट ते दिसतातच आहेत. एक ग्रुप आहे जो त्यांच्या कारणांमुळे चर्चेत असतो. दुसरा एक ग्रुप आहे, तोही त्यांच्या कारणांमुळे काही त्यातली माणसं जी चेहरे आहेत ते चर्चेत आहेत. पण त्यातही निखिलची चर्चा फारशी होताना दिसली नाही. तर त्याचं कारण काय? माझा शांत स्वभाव हे त्याच्यामागचं कारण असू शकतं. माझं कमी शब्दात बोलणं हे त्याच्यामागचं कारण असू शकतं. पण मी बाहेर आल्यानंतर एक गोष्ट मी ऑब्झर्व केली, की लोकांनी कदाचित मी चर्चेत नाहीये असं म्हणाले असतील, पण लोकांनी माझी निंदा नाही केली. मला असं कोणी नाही म्हणालं, की तू किती घाण खेळलास. लोक हे म्हणाले, की ठीक आहे, तू तुझा प्रयत्न केलास, तू फार चर्चेत दिसला नाहीस, तो कदाचित तुझा स्वभाव असावा, पण तू डिग्निटी सोडली नाहीस. हे एक मी खूप वाचनात आलं माझ्यासाठी. हा एक ही सुद्धा एक प्रकारचा विजयच झाला, की ॲटलिस्ट ठीक आहे, मी कदाचित काही प्रेक्षकांना नाराज केलं असेल, त्यांना मी डिसअपॉइंट केलं असेल आणि मी त्यांच्यासाठी त्यांची जेन्युइनली माफीही मागतो. पण देर आर ऑल्सो सम पीपल की ज्यांना माझा स्वभाव कळला, जे म्हणाले की तू खरंच खूप कदाचित असं आहे की तू असा माणूस आहेस की जो तिथे बसला नाही, तू तुझा स्वभाव त्याच्यासाठी सुटेबल नाही आहे, असं लोकांचं मत झालं असावं. सो ऑल इन ऑल माझ्यासाठी तरी हा एक खूप मोठा लर्निंग कर्व होता, की मी एक माणूस म्हणून खूप बेटर झालोय. माझे रिलेशनशिप्स, माझं आयुष्य जगण्यात ज्या गोष्टी माझ्यासाठी मला कमी वाटत होत्या त्या मी भरून काढतोय. सो माझ्यासाठी तरी ही खूप चांगली गोष्ट झाली, की मी बिग बॉसमध्ये आलो. तेव्हा माझा निर्णय कुठे चुकला असं मला अजिबात वाटत नाही. आणि हा शो जो आहे तो तुम्हाला खरंच खूप देतो. खूप काही देऊन जातो. ट्रॉफी व्यतिरिक्त सुद्धा खूप काही देऊन जातो. अनेकदा असं बोललं जातं, की बिग बॉस हा स्क्रिप्टेड खेळ आहे. तर जी भांडणं होत होती किंवा आम्हाला कधी काहीतरी ॲक्टिव्हिटी करायची घरात, ते स्क्रिप्टेड असायचं का? म्हणजे प्रेक्षकांनाही 1% सुद्धा काही स्क्रिप्टेड नसतं. मी खरंच पुन्हा सांगू इच्छितो, की आम्ही घरात जे काही वावरतो, जे काही वाद होतात, तो कुठलाच वाद हा ठरवलेला नसतो. सगळे वाद हे आपोआप होतातच. त्या घरात जाऊन हे वाद होतात. इनफॅक्ट जे 2 टीम तुम्ही पडलेल्या बघताय, त्या टीमसुद्धा कोणीही पाडलेल्या नाही आहेत. कोणीही ठरवलं नाही, की तू ह्या टीममध्ये, तू ह्या टीम, ते सगळं आपोआप घडत गेलेलं आहे. उद्या कदाचित 2 टीमच्या ऐवजी 3 टीम होतील, 4 टीम होतील, कदाचित एकही टीम उरणार नाही. काही होऊ शकतं. तो खूप ओपन एंडेड गेम आहे. तो घरातले सदस्य ठरवतील, की तो गेम कसा पॅन आउट होणार आहे ते. बिग बॉस हा पर्सनॅलिटीचा खेळ आहे. त्यामध्ये काही जण अनेकांना ओळखायला चुकले, तर त्यातलाच एक सूरज पण होता. जे आपण बोलतो की नेव्हर जज अ बुक बाय इट्स कव्हर. तसं सूरजच्या बाबतीत प्रत्येकाचंच झालं असं काय वाटतं? असू शकतं. कारण पहिल्या आठवड्यापर्यंत तो लोकांचं असं साधारण मत पडलं होतं, की ह्याला अरे मुलगा तर खूप चांगला आहे, हा स्वभावाने तर खूप चांगला आहे, पण ह्याला खेळ तेवढा पटकन कळत नाहीये. ह्याचं हा कसं काय, म्हणजे हा काय करू शकतो ज्याचा त्याला फायदा होईल, ज्याच्याने तो दिसेल, त्याच्याने त्याचा गेम अप होईल, त्याच्याने त्या टीमला सुद्धा फायदा होईल. तो काय कुठल्या प्रकारचा रोल प्ले करणार तो टीममध्ये, ह्याच्याबद्दल सगळेच विचारात होते. पण त्याचं उत्तर त्यांनी ज्या प्रकारे दिलंय ते खूप मला वाटतं ठळक आहे, की त्यांनी सांगितलंय की मी काय करू शकतो ते. प्रत्येक टीमचा एक टीम होल्डर असतो, एक कमांडर असतो. म्हणजे तुमच्या टीममध्ये तसा व्यक्ती कोण आहे? तो बोलतोय आणि मग बाकीचे फॉलो करतात. कोणीच नाही. आमच्या टीममध्ये आमची टीम कुठल्या एका सदस्याने बनवली नाही आणि आमच्या टीमचं कोणी मुखिया नाही. इथे प्रत्येकाला प्रत्येकाचं मत आहे. प्रत्येकजण आपल्याला आपल्या मतावरती राहून त्याला हवं तसं खेळण्याचं स्वातंत्र्य आहे. इनफॅक्ट कोणीही असो, मग ठीक आहे, आता आर्या झाली, सूरजपासनं सुद्धा आम्ही प्रत्येकाला विचारलं जातं, की तुला काय वाटतंय? तू बोल. तुला काय वाटतं? तुझं काय मत आहे? तुला काय वाटतं? तुला काय करायचंय? व्हॉट इज इन युअर माइंड? टेल. हे प्रत्येकाला बोललं जातं, विचारलं जातं.
कोणीच कोणाला असं करत नाही की तू थांब रे जरा, तू बोलू नकोस, तुला काही कळत नाही. असं कधीच कोणी कोणाला म्हणत नाही. सो ही एक गोष्ट आहे की असं कोणी कमांडर, कोणी लीडर असा कोणी नाही आमच्याकडे. म्हणजे मगाशी जसं मी म्हणाले की हा पर्सनॅलिटीचा खेळ आहे. सो तुझ्यातला निखिल जो तू शोधत होतास तो तुला एक्सप्लोअर करायला मिळाला का? डेफिनेटली मिळाला. कारण घराच्या बाहेर असताना मला अनेक लोकांकडनं हे कळायचं की मी एक प्रॅक्टिकल स्वभावाचा माणूस आहे. शांत आहे पण ही इज प्रॅक्टिकल. तो खूप लॉजिकली विचार करून निर्णय घेणारा माणूस आहे. पण घराच्या आत गेल्यानंतर मला माझी इमोशनल बाजू बघायला मिळाली, की मी इतका इमोशनल असू शकतो का? ह्याच्यावर मलाच शंका होती. ते मला बघायला मिळालं, की मी खरंच एवढा इमोशनल आहे. मला खरंच मी एवढा हळवा आहे, की एक पॅडी दादांनी छोटीशी सादर केलेली कविता ऐकून सुद्धा मला इतकं रडायला येऊ शकतं. मैत्रीवरची कविता ऐकून. मी एक्सपेक्टच केलं नव्हतं, की माझी अशी रिएक्शन पडू शकते. काहीच मुद्दाम ठरवून झालं नाही. ते आपोआप घडत गेलं. त्या घरात जाऊन माणसाची इमोशनल बाजू, माझी तरी इमोशनल बाजू खूप उभरून बाहेर आली आणि ज्याचा मला आता घराच्या बाहेर आल्यावर खूप फायदा होतोय. बिग बॉस मध्ये मुखवटे लावून खेळणारे पण बरेच सदस्य आहेत. त्यातली तुला कोण वाटते की हा व्यक्ती खूप खोटं वागतो, हा खरं वागतच नाही सुरुवातीपासून? मला नाही वाटत टीम बी पैकी कोणी मुखवटा लावून खेळत आहे. टीम ए मध्ये कोणीही असू शकतं, सांगू नाही शकत. कारण एखादं नाव मुखवटा लावून खेळणारी व्यक्ती मला निकी किंवा अरबाज पैकी कोणीतरी वाटतं. ती लोक हिंदीचा पॅटर्न इथे फॉलो करतात असं वाटतंय का, निकी आणि अरबाज? अरबाजनी सुद्धा आधी साधारण सिमिलर ढंगाचे रियालिटी शोज केलेले आहेत. निकीने स्वतः बिग बॉस केलेला आहे. सो त्यांना माहिती आहे काय करायचं असतं, कसं करायचं असतं. त्यातले खाचखळगे, त्यातले की पॉइंट्स, की काय केल्याने काय होतं, काय केल्याने काय होतं, हे सगळं त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी ठरवो न ठरवो त्या गोष्टीचा फायदा ते ह्या शोमध्ये घेणारच. फक्त त्यांना हे कळतंय की नाही कळतंय मला माहित नाही. पण बाहेर आल्यावर मी जे बघतोय त्याच्यावरनं लोकांना तरी त्यांचा खेळ विशेष आवडतोय असं मला दिसत नाही. सो आय फील की जर का ते ज्या डोक्याने खेळतायत त्या डोक्याने खेळून लोक त्यांना चांगला प्रतिसाद देत नाहीयेत, तर त्यांनी बदलावा त्यांचा खेळ. तुला पुन्हा घरात जाण्याची जर संधी मिळालीच, म्हणजे बिग बॉस मध्ये काही होऊ शकतं, संधी मिळाली तर तुला आवडेल का? ही गोष्ट मला वाटतं आपण गुलदस्त्यात ठेवूयात. कारण जर का मी असं सांगितलं तर त्या गोष्टी खूप प्रेडिक्टेबल होऊन जातील आणि तुम्हाला माहिती आहे की आता बिग बॉसमध्ये कसं कंटेस्टंट कोण जाणार आहे, कोण नाही जाणार आहे, हे शेवटपर्यंत गुलदस्त्यात असतं. कोणाबद्दलच सांगू शकत नाही की काय असेल आणि वाईल्ड कार्ड सुद्धा कोण असेल हे कोणालाच माहिती नाही आहे. त्यामुळे जर का मी ह्याच्याबद्दल काहीतरी डेफिनेटिव्ह आन्सर दिलं तर थोड्या गोष्टी प्रेडिक्टेबल होऊ शकतात आणि मला त्या प्रेडिक्टेबल नाही करायच्यात. मला ऑडियन्सची इच्छा किंवा त्यांची उत्सुकता ही ताणून ठेवायची. शेवटचा प्रश्न की आता घरातून तू बाहेर आलाय तर सपोर्ट तू कोणाला करायला? माझ्या टीमला. टीम मधील एखादा सदस्य तर त्याला करायचं की नाही याला आपल्याला लंबी रेस का घोडा आहे आपल्याला वाटतंय आणि हा पुढे जा असं बोलतो. डीपी दादा, अंकिता, अभिजित दादा, सूरज असे सगळेच झाले. म्हणजे आता सगळेच मला एखादं ट्रॉफी एकच जिंकणार. एक नाव घेणं खरंच अवघड आहे. कारण मला सगळेच खरंच विनर्स वाटतात. मला सगळेच चांगले वाटतात. निखिल, खूप खूप धन्यवाद तुझे. तू लोकसत्ताशी गप्पा मारल्यास आणि मनमोकळा संवाद हा साधलास. थँक्यू. तुझ्या पुढील सर्व वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू. तुमच्या याबद्दलच्या काही कॉमेंट असतील आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा लोकसत्ता.